शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत माधव जाधव आणि त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीनंतर घाटनांदूर मधील मतदान केंद्रावरती तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। बँक कॉलनी परिसरातील हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी आता कशा पद्धतीने तोडफोड करण्यात आलेली आहे आपण दृश्य बघतोय टीव्ही स्क्रीनवरती। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गोविंद, पूर्णतः जे मतदान केंद्र आहे त्याची तोडफोड झालेली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे, मतदानाची काय स्थिती आहे? अमोल, काही काळ तणाव या ठिकाणी निश्चित आहे। घाटनांदूर हे छोटी बाजारपेठ असलेलं गाव आहे आणि ते गाव बंद झालेलं आहे। एकूण पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये येत आहेत। SRPची एक तुकडी गावामध्ये पोहोचले। मात्र ही जी घटना घडली आहे ती घटना घडण्याचं कारण हे आहे की ॲडव्होकेट माधव जाधव जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांना परळी शहरातील बँक कॉलनी मतदान केंद्राच्या तिथे मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्याचे पडसाद माधव जाधव यांचं जे मूळ गाव आहे त्या घाटनांदूरमध्ये झाले। आपण बघतोय की घाटनांदूरमध्ये एका मतदान केंद्रावरती मतदान चालू असताना कार्यकर्ते मध्ये घुसले आणि त्यांनी मतदान केंद्राची नासधूस केली आहे। या ठिकाणी मशीन पण फुटली आहे। एकूणच परळीमध्ये जी काही घटना घडली होती त्याची ती रिॲक्शन आहे असं कार्यकर्ते म्हणतायत आणि सध्या परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर या ठिकाणी मात्र तणावाचं वातावरण आहे। आपण बघतोय की सकाळीच बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी राजेसाहेब देशमुख या उमेदवारांनी केल्या होत्या आणि त्यानंतर ज्या घटना घडतायत घाटनांदूरमध्ये घडलेला हा प्रकार आहे जिथे त्या मतदान केंद्रावरचं मतदान काही काळ थांबवण्यात आलं होतं। मात्र आता तणाव जरी असला तरी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे। निश्चित धन्यवाद गोविंद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। तर तोडफोडच्या या घटनेमुळे मतदान काही काळ बंद झालेलं होतं, परंतु आता पूर्ववत सर्व यंत्रणा कार्यरत आहे। मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे।